नमस्कार, मी पूजा. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत. आज आपण कॉक्लिअर इम्प्लांट, बहिरेपणावर अत्याधुनिक व क्रांतिकारी उपाय याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत डॉक्टर संजय हेलाले. कार्यक्रमामध्ये सगळ्यात आधी डॉक्टरांचं स्वागत करूया. सर, सगळ्यात आधी नमस्कार. तर सरांची ओळख करून घेऊयात. थोडक्यात आपण डॉक्टर संजय हेलाले यांच्याबद्दल बोलायचं झालं तर डॉक्टर संजय हे हेड ऑफ ENT डिपार्टमेंट अँड कॉक्लिअर इम्प्लांट प्रोग्राम म्हणून क्रिटिकेअर एशिया हॉस्पिटल कुर्ला वेस्ट आणि सिनियर ENT कन्सल्टंट म्हणून नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल विलेपार्ले वेस्ट इथे कार्यरत आहेत. तसेच डॉक्टर संजय हेलाले यांना अनेक पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. डॉक्टर संजय हेलाले यांचं प्रशिक्षण इटली आणि अमेरिकेत पूर्ण झालेलं आहे. सेंट्रल हेल्थ मिनिस्ट्रीने डॉक्टरांना सल्लागार म्हणून आमंत्रित केलं होतं. डॉक्टर संजय हे ENT स्पेशालिस्ट असून गेली 28 वर्ष ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. डॉक्टर संजय यांचं स्पेशलायझेशन हे कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी, वर्टिगो, हेड अँड नेक सर्जरी, स्कलबेस सर्जरी यामध्ये त्यांचं विशेष प्रभुत्व आहे. डॉक्टर संजय यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आलेलं आहे. ज्यांनी ऐकण्याची क्षमता नाही किंवा त्यांचं ऐकणं कायमचं बंद झालेलं आहे त्यांना अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने कसं लवकर बरं करता येईल यावर डॉक्टर संजय हे काम करतायत. जर तुम्ही किंवा तुमच्या घरच्या सदस्यांनी कुणीही ऐकण्याची शक्ती गमावली असेल तर डॉक्टर संजय यांनी सुरू केलेला हा उपक्रम तुमच्यासाठी एक नवी संजीवनी सारखा ठरू शकतो. तर लगेचच आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सरांकडनं याबद्दलचं आणखीन मार्गदर्शन जाणून घेऊया. सर, जसं मी प्रेक्षकांना म्हटलं की ज्यांनी खरंच ऐकण्याची शक्ती गमावलेली आहे त्यासाठी तुम्ही संजीवनी ठरलेलं आहे, तुमचं कॉक्लिअर हे संजीवनी ठरलेलं आहे. तर सगळ्यात आधी मला सांगा, कॉक्लिअर इम्प्लांट म्हणजे नेमकं काय? कॉक्लिअर इम्प्लांट एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे ज्याने म्हणजे जन्मतः ऐकण्याची शक्ती नसलेले, ज्याला आपण मूकबधीर म्हणतो, किंवा ऐकण्याची शक्ती पूर्ण नॉर्मल असताना पूर्णपणे गमावलेली आहे ॲडल्टमध्ये, अशा व्यक्तींसाठी ऑपरेशन करून हे कॉक्लिअर इम्प्लांट बसवल्यानंतर त्यांना ती श्रवणशक्ती आपण प्रदान करू शकतो आणि त्यांना आपल्या समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणू शकतो. आणि असं हे जे यंत्र आहे त्याला कॉक्लिअर इम्प्लांट असं म्हणतात. नक्कीच. या यंत्राबद्दल तर तुम्ही आम्हाला सांगितलं नेमकं काय आहे आणि त्यामुळे काय फरक पडू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला वाटतं प्रत्येकाला तुमच्याकडे येणाऱ्या पेशंटला पडला असेल की आपली नैसर्गिक ऐकण्याची जी प्रक्रिया असते ती नेमकी कशी असते हेच आधी आपल्याला माहिती हवं, म्हणजे आपण पुढच्या प्रक्रियेकडे जाऊ शकतो. म्हणजे हे समजणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हा विषय सामान्य नाही आहे. बरोबर. कानाचे 3 मुख्य भाग असतात, एक बाह्य कर्ण, मध्य कर्ण आणि अंतर कर्ण. तर बाह्य कर्णातून येणारा आवाज पडद्यावर जातो, पडद्यातून ते 3 हाडांच्या साखळीमधनं ते कॉक्लिया म्हणजे इन्नर इयर मध्ये पोहोचतो आणि इन्नर इयर मधून आपल्या ऑडिटरी नवद्वारे तो मेंदूला पोहोचतो. तर हा जो इन्नर इयरचा कॉक्लिया आहे, जेव्हा तो कॉक्लिया काम करत नसेल तर तिथे आपण इम्प्लांट टाकतो, त्याला आपण कॉक्लिअर इम्प्लांट, त्याच्यामुळे त्याचं नाव पडलेलं आहे. अशी त्याची प्रक्रिया असते. ओके. सर, आतापर्यंत आम्ही श्रवण यंत्राबद्दल ऐकलेले, म्हणजे एखाद्याने जर ऐकण्याची क्षमता गमावली तर त्याला श्रवण यंत्र नॉर्मली लावलं जातं, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र श्रवण यंत्र आणि कॉक्लिअर इम्प्लांट यात नेमका खरोखर फरक आहे का, आणि आहे तर तो काय आहे? श्रवण यंत्र म्हणजे कानामध्ये बसवल्यानंतर श्रवण यंत्र हा ॲम्प्लिफायर म्हणून काम करतो, आवाजात मोठा आवाज बनवतो आणि तो पडद्याला देतो. पडद्यातून ते शेवटी कॉक्लियामधून मेंदूकडे तो आवाज जातो. पण ज्या ठिकाणी कॉक्लियाच काम करत नसेल तर श्रवण यंत्र ते उपयुक्त ठरणार नाही. आवाज कॉक्लियापर्यंत पोहोचेल आणि तिथून पुढे जाणारच नाही. तर अशा वेळेस ज्यावेळेस हिअरिंग एड म्हणजे श्रवण यंत्र काम करत नाही तिथून कॉक्लिअर इम्प्लांटचं काम चालू होतं. त्या ठिकाणी आपण कॉक्लिअर इम्प्लांट कॉक्लियामध्ये टाकून कॉक्लियामधून पोहोचलेला आवाज हा डायरेक्ट आपण नवला देतो. ते कॉक्लिअर इम्प्लांटला शक्य आहे, श्रवण यंत्राला ते शक्य नाही. बायपासिंग द डॅमेज कॉक्लिया हे कॉक्लिअर इम्प्लांटचं काम आहे. अच्छा, जसं आता तुम्ही सांगितलं की या इम्प्लांटचं नेमकं काय काम आहे आणि ते कशा पद्धतीनं काम करतं. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकावर ही सर्जरी केली जाऊ शकते का, की काय असे फरक आहेत की कोणावर ही सर्जरी केली जाऊ शकते, कोणावर केली जाऊ शकत नाही, याबद्दल काय सांगा? त्याचे निकष ठरलेले असतात की जन्मतः एखादा व्यक्ती आहे, मूल आहे आणि त्याला ऐकण्याची शक्तीच नाही, त्याला आपण मूकबधीर म्हणतो. ऍक्च्युअली तो मूकबधीर नसतो, तो फक्त बधीर असतो.
तो मुका आहे, तो ऐकत नाही म्हणून मुका आहे. बोलत नाही. बरोबर. तर आपण त्यांना ऐकण्याची शक्ती दिली की ते बोलायला लागू शकतात. बरोबर. तो एक ग्रुप आहे, त्याला आपण प्रीलिंग्युअल डेफनेस म्हणतो. म्हणजे आपली वाचा डेव्हलप होण्याच्या अगोदरपासूनच त्याला श्रवणशक्ती नाही आहे. दुसरा ग्रुप असा आहे की ज्याला ऑलरेडी बोलता येत आहे, पण अचानक काही कारणाने त्याची श्रवणशक्ती गेलेली आहे. म्हणजे मेनिंजायटिस आहे, ऍक्सिडेंट झालेला आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे, ओटोस्क्लेरोसिस आहे, दोन्ही कान वाहून त्याची श्रवण क्षमता पूर्ण नष्ट झालेली आहे. अशा व्यक्तींना पण कॉक्लिअर इम्प्लांट करतायत. आणि आजच्या ह्याच्यामध्ये वयोवृद्ध नॅचरली म्हणजे नैसर्गिक त्यांची ऐकण्याची क्षमता कमी होत जाते, पण एक वेळ अशी येते की हिअरिंग एड पण काम करत नाही. अशा वेळेस त्यांना पण आपण कॉक्लिअर इम्प्लांट करून त्यांना पण आपण ऐकण्याची क्षमता प्रदान करू शकतो. नक्कीच. म्हणजे त्या निकषाप्रमाणे आपण एखाद्या व्यक्तीवर काम करू शकतो. नक्कीच. नक्कीच. त्याचप्रमाणे पुढे असं विचारायचंय तुम्हाला की श्रवण दोष असलेल्या मुलांमध्ये जर का लवकर निदान झालं तर उपचार करण्याचं खरंच काय महत्व असतं? म्हणजे काय होऊ शकतं जर का लवकर निदान झालं तर कशा पद्धतीने उपचार होऊ शकतात? अर्ली डायग्नोसिस अँड अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजे असं एक लवकर निदान होणं आणि लवकर उपचार करणं. मला वाटतं की हा जो कॉक्लिअर इम्प्लांट प्रोग्रामचा यशाची मुख्य गुरुकिल्ली काय असेल, महत्वाची पायरी काय असेल यशाची, तर हा अर्ली डायग्नोसिस अर्ली इंटरव्हेन्शन हाच आहे. त्याचं कारण काय, ते जन्मता त्या मुलाला श्रवण क्षमता नसेल तर मेंदूच्या प्रत्येक भागाचं कार्य ठरलेलं असतं. तर मेंदूच्या त्या भागामध्ये जर ती संवेदना नाही पोहोचली तर त्यातून ती क्षमता परमनंट नष्ट व्हायला लागते. आणि वयाच्या पहिल्या 3 वर्षामध्ये ही आपलं सेन्सरी इंटिग्रेशनचं जे कार्य मेंदूमध्ये चालतं, आत्मसात करण्याची क्षमता ही अत्युच्च असते. त्याच्या विरुद्ध त्याला जर ते सेन्सेशन पोहोचले नाहीत तर तो भाग निकामी व्हायला लागतो आणि नंतर इम्प्लांट टाकूनही फायदा होत नाही. त्यामुळे वयाच्या 3 वर्षाच्या आत जर कॉक्लिअर इम्प्लांट झाला तर त्याला जवळपास 99% नॉर्मल हिअरिंग आणि नॉर्मल लाईफ मिळू शकतं पूर्ववत. ऑस्ट्रेलियामध्ये एक 20 वर्षाचा इम्प्लांट झाल्यानंतर एक प्रदीर्घ असा अभ्यास करण्यात आला आणि त्यातून एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला. त्याचा निष्कर्ष असं निघाला की ज्याला 6 महिन्याच्या आत ज्याच्यावर उपचार सुरू झाले आणि प्रत्येक वर्षानंतर ज्यांच्यावर उपचार सुरू झाले त्यात असं आढळून आलं की 6 महिन्याच्या आतल्या मुलाला 100% फायदा झाला, तर वर्ष 2 वर्ष त्यात 80%, 90%, मग कमी 70-80% असं होत त्याचा जो टेक्नॉलॉजीचा फायदा तो कमी व्हायला लागतो. त्यामुळे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, लवकर निदान करणं आणि लवकर उपचार करणं. बरोबर. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की या गोष्टीचं जर लवकर निदान झालं तर यावर योग्य ते उपचार नक्कीच होऊ शकतात. पुढचा प्रश्न असा आहे की कॉक्लिअर इम्प्लांट, प्रत्येकालाच हा प्रश्न पडलेला असतो, खरं तर किती सुरक्षित आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती कालावधीपर्यंत हे काम करू शकतं एखाद्या मुलावर किंवा एखाद्या व्यक्तीवर, याबद्दल काय सांगा? कॉक्लिअर इम्प्लांटचा जो शोध लागला म्हणजे 20व्या शतकातली ही सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे असं मी मानतो. कॉक्लिअर इम्प्लांट हे अतिशय सेफ ऑपरेशन आणि टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होत चालली. तर आम्ही छोट्याशा इन्सिजन मधून हे शस्त्रक्रिया आता करू शकतो. जसे कानाचे इतर ऑपरेशन होतात, पडद्याचं ऑपरेशन, हाड सडल्याचं ऑपरेशन, त्याच लेवलची ही सर्जरी आणि ही अतिशय सेफ आहे. त्यात कसलेही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. एकदा तो इम्प्लांटचे जे 2 भाग असतात, म्हणजे जो बाह्य भाग आहे तो काढून ठेवू शकतो, पण एक भाग आहे तो परमनंट मध्ये बसवला जातो. तो आतला जो आहे तो आयुष्यभर मध्ये राहू शकतो, त्यापासून कसलीही हानी त्या व्यक्तीला होत नाही. व्हेरी व्हेरी सेफ अँड एक्स्ट्रीमली इफेक्टिव्ह. म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की ही जी सर्जरी आहे ती अत्यंत सेफ असते, त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं ऑडिओ व्हर्बल थेरपी ही सुद्धा एक थेरपी आहे. तर या थेरपीची नेमकी भूमिका काय असते आणि ही काय नेमकी थेरपी आहे याबद्दल सगळ्यात आधी प्रेक्षकांना सांगा. तर ऑडिओ व्हर्बल थेरपी काय आहे की आपण ज्यावेळेस कॉक्लिअर इम्प्लांट ऑपरेशन झालं की साधारण 1 महिन्यानंतर कॉक्लिअर इम्प्लांटचं स्विच ऑन होतं. त्या बाळाला पहिल्यांदा ऐकायला आलेलं असतं, पण ऐकायला आलं तर त्याला माहीतच नसतं की आवाज म्हणजे काय असतं. तर आवाज ऐकल्यानंतर त्याचं रूपांतर त्याच्या
म्हणजे अर्थपूर्ण भाषेमध्ये बोलण्यामध्ये होण्यासाठी त्या मेंदूला एक ट्रेनिंग द्यायला लागतं आणि त्या ट्रेनिंग शिवाय हे कॉक्लिअर इम्प्लांटचा काही उपयोग होत नाही. म्हणजे 20% कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीचा भाग आहे, तर 80% यश हे ऑडिओ व्हर्बल थेरपीमुळे होतं आणि ते साधारणतः 1 ते 2 वर्ष ऑडिओ व्हर्बल थेरपी चालते की त्याला ते मिनिंगफुल स्पीच डेव्हलप करण्यासाठी मेंदूला कॉक्लिअर इम्प्लांट बरोबर सुसंगत करायला लागतं. त्याला ऑडिओ व्हर्बल थेरपी असं म्हणतात. नक्कीच याबद्दल आणखीन या थेरपीबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि या नेमक्या सर्जरी कशा पद्धतीने होतात या सगळ्याबद्दलच एकंदरीत तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची आहे. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे, लगेचच भेटतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी. आरोग्यम धनसंपदामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर काही रुग्णांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपल्याकडे आलेल्या आहेत ज्यांनी कॉक्लिअर इम्प्लांट केलेला आहे आणि त्यानंतर डॉक्टरांनी हे इम्प्लांट केल्यानंतर रुग्णांमध्ये कसा फायदा झालेला आहे याबद्दल ते आपल्याला सांगतायत. मेरी बेटी पैदा हुई तो एज अ नॉर्मल चाइल्ड की तरह हम लोग उसको समझते थे, बट जैसी जैसी वो बड़ी हुई तो हम लोगों ने नोटिस किया कि हम लोग उसको बुलाते हैं तो वो पलटती नहीं है. कितना बार उसको रिहान 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 करके बुलाया तो नहीं सुना. तो हम लोग के मन में एक क्वेश्चन आया कि मतलब क्यों बच्चा मतलब रिएक्ट क्यों नहीं कर रहा है कोई आवाज पे. आम्ही बेरा टेस्ट केली नव्याची, तेव्हा त्या समजलं की नव्याला आवाज येत नाही, ऐकायला येत नाही. हम लोग का मालूम ही पड़ गया कि वो कुछ नहीं सुन सकता करके टूट गए थे हम लोग. बदन ही हिल गया, ये क्या हो गया, सुन नहीं रहा है. मैं फिल्म लाइन में लाइटमैन का काम करता हूँ. हम लोग को वाकई कंपलसरी लगाना ही पड़ता हेडफोन, उसकी वजह से मेरा दोनों कान खराब हो गए. तब से मुझे काम भी बराबर नहीं मिलता है. तो मेरे 3 बेटियां हैं, मैं तीनों को पढ़ाने की सोचता हूँ, तीनों को अच्छी लाइफ देना सोचता हूँ कि मैं नहीं रहूँ तो ये लोग कम से कम अच्छा तो कर सके, क्योंकि आज के लाइफ में जब हम लोग को मालूम पड़ा कि उसको सुनाई नहीं देता है, घबरा गए. हम लोग को कुछ समझ में भी नहीं आया. हम लोग यहाँ वहाँ पहले छोटे मोटे दवाखाने में दिखाया. 6 महीना पनवेल में किया, पेन में भी लेके गया. तो इसके पापा के दोस्त बोले मेरे जानकार कोई डॉक्टर है, उनसे अपन बात करके देखते. उन्होंने सजेस्ट किया कि आप कुर्ला में क्रिटिकल एशिया हॉस्पिटल में आइए, वहाँ पे संजय हिलाले सर से मिलिए. Fortunately, this deafness, if detected on time and if a cochlear implant surgery is done on time, these children can have miraculous results. आम्ही घाबरलो की एवढ्या छोट्या मुलाचं ऑपरेशन करायचं. ये मशीन अंदर बच्चे कैसे रख पाएंगे, कुछ तकलीफ तो नहीं होएगा, बाद में कुछ इन्फेक्शन तो नहीं होएगा. इतना सारा क्वेश्चन आता है दिमाग में. सर ने बोला कि इसका खर्चा 7 लाख रुपए. 7 लाख तो कभी एक साथ देखा भी नहीं मैंने. खूप मोठा धक्का बसला की एवढे पैसे तर आपल्याकडे नाहीत, तर आता काय करायचं. सुन भी नहीं रह पा रहा हूँ, काम भी नहीं कर रहा हूँ, सब छूट गया. मेरे पास पैसा भी नहीं है, कोई सपोर्टर भी नहीं है, कैसे करूँगा. डॉक्टर संजय ने हम लोग को थोड़ा मदद किया. क्रिटिकल हॉस्पिटल की जो ओनर की बेटी है जारा, उन्होंने हमें बहुत हेल्प किया. बाकी डॉक्टर सर ने भी हेल्प किया. Then after a month, this cochlear implant is activated. It's called switch on. जब उसका स्विच ऑन हुआ, जब उसके कान पे जब मशीन लगाई, जब उसको पीछे से
आवाज दिया गया। फर्स्ट टाइम उसको थोड़ा प्रॉब्लम हुआ क्योंकि वो अचानक सुनने लगा, तो कैसा रोता था वो। 1 महीना थोड़ा उसको प्रॉब्लम हुआ एडजस्ट होने में। तो हम लोगों ने क्या करा, म्यूजिक वाला वो आता है ना, वो लगा के उसमें चालू कर दिया, तो ये अपने आप उठ के झूम के डांस करने लगी। तो उसके पापा जैसा बुलाते तो भाग के जाते उसके पास जाके गोद में जाने के लिए। जब उसने पहले बार मुझे मम्मा बोला, अल्लाह मैं रोने लगी। दादा कम ऑन। बाद में 1.5-2 साल के आदमी सर वो बात करने लगी। 3 to 4 लाइन के सेंटेंस भी बोल लेती और एक नर्सरी राइम भी प्रिपेयर कर ली है उसने। हमारा भी बच्चा नॉर्मल स्कूल में जाएगा, नॉर्मल लोगों के साथ खेलेगा कूदेगा, अभी वो नॉर्मल हो गया। भगवान हमारे को डॉक्टर के रूप में मिले। उन्होंने अपने बच्चे से भी ज्यादा मेरे लड़के को प्यार किया। कहाँ से पैसा आ गया मुझे नहीं मालूम, ऑपरेशन तो करवा लिया और डॉक्टर साहब की वजह से मैं सुनने पे लगा। उसकी लाइफ जो है सवारी है उन्होंने। तर काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या की डॉक्टरांनी इम्प्लांट केल्यानंतर त्यामध्ये कशा पद्धतीने फरक पडलेला आहे। सरांकडून आणखीन मार्गदर्शन जाणून घेऊया। सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही ऑडिओ व्हर्बल थेरपी बद्दल तर आम्हाला सांगितलं, मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की दोन्ही कानात कॉक्लिअर इम्प्लांट केलं जाऊ शकतं का किंवा करतात का, याबद्दल काय सांगता येईल? दोन्ही कानामध्ये कॉक्लिअर इम्प्लांट करणं हे अत्यंतिक आवश्यक बाब आहे। जसं आपण दोन्ही डोळ्यांनी बघतो, दोन्ही हाताने, दोन्ही पायाने आपलं कार्य चालतं, तसंच दोन्ही कानाने ऐकायला येणं हा महत्वाचा भाग आहे। पण किमान एका साईडचा तरी कॉक्लिअर इम्प्लांट होणं गरजेचं आहे। पण एखाद्या व्यक्तीला आपण एक सुयोग्य असा नागरिक बनवायचा असेल आणि कुशल असा नागरिक बनवायचा असेल तर त्याला दोन्ही कानामध्ये कॉक्लिअर इम्प्लांट अत्यावश्यक आहे। बायोलॉजीमध्ये कसं असतं, मॅथमॅटिक्स सारखं नसतं 1+1 = 2। 1+1 हे 2 पेक्षा कितीतरी पटीने जास्त असू शकतं। तर सुपर इम्पोजिशन नावाचा जो प्रकार असतो की दोन्ही कानातून आलेल्या माहितीतून जे कार्यक्षमता वाढते ती निश्चितच म्हणजे अभ्यासांती पण हे सिद्ध झालेलं आहे की दोन्ही साईडचं कॉक्लिअर इम्प्लांट एकदाच नसेल तर एकानंतर एक पण करून दोन्ही साईडला कॉक्लिअर इम्प्लांट करणं गरजेचं आहे। नक्की, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की दोन्ही साईडचं कॉक्लिअर इम्प्लांट करणं फार गरजेचं आहे, त्याचप्रमाणे प्रत्येकाला हा प्रश्न पडत असेल की हे कॉक्लिअर इम्प्लांट केल्यानंतर किंवा ही सर्जरी केल्यानंतर मुलांना किंवा एखाद्या व्यक्तीला फोनवर सुद्धा बोलता येऊ शकतं का, किंवा फोनवरचं बोलणं जे आहे ते स्पष्टपणे त्यांना ऐकू येऊ शकतं का? आता टेक्नॉलॉजी इज एव्हर इव्हॉल्विंग। आता हे जे कॉक्लिअर इम्प्लांट आहेत ते त्या वेगवेगळ्या क्षमतेचे पण मिळतात। काही कॉक्लिअर इम्प्लांट आहेत की त्याला टेलिकॉइल नावाची टेक्नॉलॉजी असते, ब्ल्यूटूथचे ते कनेक्ट करून अँड्रॉइड फोन्स किंवा आयफोन्स ते मुलं वापरू शकतात, त्यावर बोलू शकतात, ऐकू शकतात, सर्व शक्य आहे। नक्की, ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की ही सर्जरी केल्यानंतर ऐकणं हे सहज शक्य आहे, त्याचप्रमाणे जन्मजात श्रवणशक्ती कमी होण्याच्या भूमिकेत जे आहे ते जीन थेरपीची सध्याची जी भूमिका आहे, आत्ताची भूमिका, ती नेमकी काय आहे, याबद्दल काय सांगता येईल? आता हा जीन थेरपी हा भाग म्हणजे आतापर्यंत ज्या झालेल्या जीन थेरपी आहेत पर्टिक्युलर जीनच्या डेफिशियन्सीमुळे होणारा जो श्रवण दोष आहे तो आता अमेरिकेमध्ये, चीनमध्ये आणि इंग्लंडमध्ये प्रायोगिक तत्वावर चांगलं घवघवीत यश आलेलं आहे। पण ते सर्वांना ते अजून उपलब्ध नाही आहे, तर त्याला आपण जनरलाइज नाही करू शकत आहेत। पण आशा आहे की जीन थेरपी आणि कॉम्बिनेशन जीन आणि कॉक्लिअर इम्प्लांट दोन्ही मिळून आपल्याला आज जे यश आहे त्याच्यापेक्षा जास्त यश भविष्यामध्ये मिळेल अशी अपेक्षा आहे।
नक्कीच. या सर्जरी बद्दल सर आपण मगासपासून बोलतोय, ज्या पद्धतीनं कॉक्लिअर इम्प्लांट हे आपण सतत बोलतोय, तर ज्यांना ही सर्जरी करायची आहे तर सगळ्यात महत्वाचं असतं पेशंट आल्यानंतर की याची कॉस्ट किती असते, काय सांगू शकता? नॉर्मली जे बेसिक कॉस्ट आहे जे कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी पासून ऑडिओ व्हर्बल थेरपी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता 8 ते 10 लाख रुपये खर्च आहे या गोष्टीचा. महत्वाची गोष्ट काय आहे की ह्यासाठी हॉस्पिटल्स, काही डॉक्टर्स, बरेचसे ENT सर्जन्स, काही स्वयंसेवी संस्था, सरकारी स्कीम्स ह्या सगळ्यांची मदत घेतली तर ही कॉस्ट पेशंटसाठी ऑलमोस्ट 0 आहे. पेशंटला पैसे भरावे लागत नाहीत. पण वयाच्या 3 वर्षाच्या आत ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. काही ठिकाणी 5 वर्षाच्या आत ह्या सुविधा उपलब्ध आहेत. त्याचा पालकांनी पुरेपूर फायदा घ्यायला हवा. त्याची कॉस्ट काहीच नाही आहे, म्हणजे 0 कॉस्ट आहे. पण आपण असा जर विचार केला की त्या माणसाचं 100 वर्षाचं आयुष्य आहे आणि ती व्याधी दूर करण्यासाठी येणारा खर्च आणि व्याधी विरहित त्याचं जे जीवन आहे त्यात होणारा लाभ याचं कुठेही तुलना होऊ शकत नाही. बरोबर. आणि अत्यंतिक लाभदायक असं एक मेडिकल इंटरव्हेन्शन आहे. नक्कीच. या कॉक्लिअर थेरपी बद्दल आपण बोलतोय तर प्रेक्षकांना आपल्या काय सल्ला देता येईल तुम्हाला की कॉक्लिअर थेरपी करणं का गरजेचं आहे? जसं की आपण ऐकतोय मगासपासून की ऐकण्याची क्षमता खरंच ज्यांनी गमावलेली आहे त्यांनी ही सर्जरी नक्कीच करून बघणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना नक्कीच पुरेपूर फायदा याचा आणि भरपूर लाभ मिळू शकतो. आमच्या प्रेक्षकांना काय मार्गदर्शन करता येईल? आमच्यासारखे बरेच ENT सर्जन आहेत जे कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी करतात आणि निस्वार्थ सेवा देतात. सरकारचाही त्याच्यात भाग आहे. पण ज्यांना त्याची गरज आहे ती पब्लिक आहे, त्याला त्याचं ज्ञान नाही आहे. अशी सर्जरी शक्य आहे ह्याचंही ज्ञान नाही आहे. त्यामुळे ते ह्या सुविधांपासून परावृत्त राहतात. तर गरजू आणि सर्व्हिस प्रोव्हायडर याच्यामधला महत्वाचा दुवा म्हणजे माध्यम आहे. माध्यमाने याच्यात सहभाग घेऊन जास्तीत जास्त जागृत करणं गरजेचं आहे आणि पालकांनी समोर येऊन लवकरात लवकर निदान आणि लवकरात लवकर कॉक्लिअर इम्प्लांट करून आपल्या मुलाला एक सुवर्ण संधी द्यावी. ही अत्यंतिक महत्वाची गोष्ट. ही माझी कळकळीची विनंती आहे पालकांना की ही सुविधा निशुल्क उपलब्ध असताना आपल्या देशामध्ये कुणीही मुका आणि बहिरा राहू नये हे माझं स्वप्न आहे. हे स्वप्न साकार होणं शक्य आहे. सर, कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी नेमकी काय आहे याबद्दलची खूप छान माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. आरोग्यम धनसंपदा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.